नमस्कार मुलांनो, मी कल्पना के पवार. चला आज आपण इयत्ता 8वी विषय मराठी काव्य तिसरे पैठणी याविषयी समजूत मिळवूया. पैठणी. पैठणी या कवितेचे कवयित्री आहेत शांता शेळके. शांता शेळके या मुंबईच्या महर्षी दयानंद महाविद्यालयातील मराठीच्या निवृत्त प्राध्यापिका होत्या. त्यांनी कथा, कादंबऱ्या, कविता, सदर लेखने, संस्मरणात्मक लेखने असे सर्व प्रकारचे लेखने त्यांनी केले होते. प्रामुख्याने त्या कवयित्री होत्या. गीतकार म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांचे वर्षा, रूपसी, गोंधळ हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. तसेच तोच चंद्रमा नभात हा गीतसंग्रह विशेष गाजलेला होता. त्यांना सु. ल. गद्रे मातोश्री पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, फाउंडेशन पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते. आता पैठणी ही कविता गोंधन या संग्रहातून घेतलेली आहे. मुलांनो, यात प्रश्न येऊ शकतो की पैठणी कविता कोणत्या संग्रहातून घेण्यात आलेली आहे. तर त्याचे उत्तर आपल्याला लिहायचं आहे की गोंधन या काव्यसंग्रहातून घेण्यात आलेली आहे. पैठणी. आता पैठणी म्हणजे काय? तर पैठणी म्हणजे एक प्रकारची साडी असते. पैठणी हे महाराष्ट्रातील स्त्रियांचे पारंपरिक गर्भरेशमी वस्त्र, त्याचा अर्थ असा होतो. आता पैठणी ही मूळ हाताने विणलेली आणि पिढ्यानपिढ्या टिकून राहिलेली एक प्रकारची ती साडी आहे, ज्याचा फोटो मी तुम्हाला आता दाखवते आहे स्क्रीनवर. जो दिसत आहे ती आहे पैठणी. या साडीच्या निमित्ताने या कवितेमध्ये आपल्याला आजी आणि नात या दोघांमधील गाढ संबंध आपल्याला दर्शवलेला आहे. खोलवरचा भावबंध प्रकट केलेला आहे. साडीचा पदर, तिचा काठ, रंग, नक्षी यातून येणाऱ्या आजीच्या अत्तराने लावलेल्या अत्तराचा वास, माडेच्या फुलांचा वास, आजीच्या मायेची ऊब हे सर्व या पैठणी या काव्यात देण्यात आलेलं आहे. कितीतरी श्रावण हे जळत गेले यामध्ये आजीच्या विषयीचे जगण्याचा भाव व्यक्त झालेला आहे. आजी आणि नात यांच्या खोलवरचा भाव या कवितेत आहे. यात स्त्रियांच्या नात्यांचाही भाव गुंफलेला आहे. म्हणून फरताळात ठेवलेले गासोडे, कडक पोते, मऊपणा यासारख्या शब्दांचा वेगवेगळ्या संदर्भ प्राप्त आपल्याला या कवितेत होतो. चला मुलांनो, आता आपण कवितेचे अर्थघटन करून घेऊया. फरताळात होते एक गासोडे आहे, त्याच्या तळाशी अगदी खाली, जिथे आहे जुने कपडे, कुंच्या टोपडी शेले शाली. बघा मुलांनो, फरताळ म्हणजे काय की भिंतीतले कपाट. बघा, आपल्या खेड्यागावी जे घरं असतात मातीचे, त्यात भिंतींमध्ये आतमध्ये कोपारलेले असते कपाट आणि त्याच्यावर कावड लावलेले असते. तर त्यात एक गासोडे होते. गाठोडे म्हणजे काय, कपडे वगैरे आपण बांधून ठेवतो ना, त्याला गाठोडे म्हणतात. तर ते गाठोडे कपाटाच्या तळाशी होते. जिथे आहे जुने कपडे, कुंच्या टोपडी शेले शाली. आणि त्या गाठोड्यात काय आहे तर जुने कपडे, कुंच्या, टोपडी म्हणजे काय, कुंच्या म्हणजे काय का बाळाला डोक्यापासून पूर्ण मागच्या भागावर पांघरवण्याचे जे छोटा रुमाल असतो की त्याच्याने पूर्ण पायापर्यंत तो झाकला जातो, त्याला म्हणतात कुंच्या. टोपडी म्हणजे काय, टोपी, बाळाची टोपी. शेले आणि शाली या वस्तू त्या गाठोड्यात होत्या. त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी, नारळी पदर जरी चोकडी, रंग तिच्या सुंदर धाणी. बघा, त्या गाठोड्यात आणखी काय होते तर पैठणी. बरोबर, जपून ठेवलेली एक पैठणी त्या गाठोड्यात होती. आता त्या पैठणीचा रंग कसा होता, हिरवा. सुंदर धानी म्हणजे हिरव्या रंगाचा. नारळी पदर जरी चोकडी, रंग तिचा सुंदर धाणी. नारळी पदर. आता नारळी पदर म्हणजे काय की पदरच्या किनारीवर एक
विशिष्ट प्रकारची नक्षी, तिला म्हणतात नारळी पदर. आणि पैठणीवर जरीचे चोकळे सुद्धा होते. आणि पैठणीचा रंग कसा होता तर हिरवा, सुंदर धानी. धानी म्हणजे काय तर हिरव्या रंग. माझी आजी लग्नामध्ये ही पैठणी नेसली होती, पडली होती साऱ्यांच्या पाय हात धरून हाती. बघा पुढच्या वाक्यात काय सांगण्यात आलेलं आहे की माझी आजी. माझी आजी म्हणजे काय, ह्या कवितेमध्ये जे नात आहे, नातबाई काय सांगते आपल्याला की आजीने लग्नातही पैठणी नेसलेली होती आणि हीच पैठणीचा पदर ती डोक्यावर घेऊन सर्वांच्या पायासुद्धा पडली होती. पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्मवास, ओळखीची अनओळखीची जाणीव गुड आहे त्यास. बघा पुढे काय सांगण्यात आलेले आहे की पैठणीच्या अवतीभोवती, पैठणी जेव्हा त्या नातीने हातात घेतली तर त्यावेळेस त्या पैठणीतून सूक्ष्म सुगंध म्हणजे एकदम वावरणारा सुगंध येत होता. तो सुगंध कसा येत होता की ओळखीसारखा येत होता. ओळखी अनओळखीसारखा सुगंध त्यातून येत होता. धूप कापूर उदबत्त्या जळत गेले किती श्रावण, पैठणीने या जपले तन एक मन. बघा ही पैठणीने कोणाचे तन जपले, आजीचे. बरोबर. आता कितीतरी श्रावण महिने गेले असतील आणि त्या श्रावण महिन्यामध्ये आजीने ही पैठणी नेसली असेल. धूप बत्ती अगरबत्ती कपूर ह्या सर्वांना लावून तिने पूजापत्री ही पैठणी नेसून तिने केली असेल. खसहिन्यात माखली बोटे, पैठणीला किंवा पुसली, शेवंती चमेली आरास पदरा आडून हसली. बघा पुढे काय सांगण्यात आलेले आहे, खसहिन्यात माखली बोटे. आता खसहिन्यात माखली बोटे म्हणजे काय तर खसहिन्यात म्हणजे एक प्रकारची अत्तराची जात. तर त्याच्यामध्ये बोटांना आपण बघा आधीच्या याच्यात छोटीशी अत्तरची बाटली असते, त्यात आपण बोटाच्या याच्याने अत्तर आपल्या हातांना लावतो. तर तसंच खसहिन्यात म्हणजे अत्तराने बोटे माखली होती आणि ती पैठणीला कुठेतरी लावली होती, तर त्याचासुद्धा सुगंध येत आहे. शेवंती आणि चमेलीची फुले आजी जेव्हा आपल्या केसात लावायची तर ती सुद्धा पदरा आडून हसत होती. वर्षामागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला, नवा कोरा कडक पोता एक मऊपणा त्याला आला. बघा वर्षामागून वर्ष कितीतरी वर्ष गेली आणि ह्या संसाराचा तिला सराव झाला म्हणजे संसाराची तिला सवय झाली. आणि नवीन कोरी जी सून होती, नवीनवेली सून होती आणि ती सून आता संसारामध्ये मग्न झाली म्हणजे एक मऊपणा तिला आला. पैठणीच्या घडीघडीतून अवधे आयुष्य उलगडत होत गेले, अवहेरपणी मरण आले आजीचे माझे सोने झाले. बघा पैठणीच्या घडीघडीतून अवधे आयुष्य उलगडत गेले म्हणजे कितीतरी आयुष्य हे लोटले गेले. प्रत्येक पैठणीच्या घडीघडीतून तिचे आयुष्य मला हे कळत गेले. आणि अवहेरपणी म्हणजे अचानक तिला मरण आले आणि आजीचे माझे सोने झाले म्हणजे आजी जी वारल्यानंतर आजीच्या शरीराचे काय झाली, माती झाली म्हणजे सोने झाले. कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कळवून, मऊ रेशमी पर्शमध्ये आजी भेटते मला जवळून. बघा नातबाई आपली पैठणी हातात धरून काय म्हणते की कधीतरी मला जेव्हा माझ्या आजीची आठवण येते तेव्हा ही पैठणी मी माझ्या उरीवर कळवून घेते म्हणजे माझ्या छातीशी धरते. उरीवर कळवणे म्हणजे काय की छातीशी धरणे, हृदयाशी लावणे. मऊ रेशमी स्पर्शमध्ये आणि ह्या पैठणीचा मऊ आणि रेशमी स्पर्श मला जणू काय वाटतं की माझी आजी माझ्याजवळच आहे. मधली वर्षे गळून पडतात काया पलटता जुडतो धागा, पैठणीच्या चोकड्यांनो आजीला माझे कुशल सांगा. शेवटी नात काय सांगते
की मधली वर्ष कुठेतरी गेली आणि हा काळ पलटला. जुडला हा आमच्या दोघांचा धागा, म्हणजे आजी आणि नात या दोघांचा संबंध जुळला. आणि हे पैठणीच्या चोकड्यांनो, तुम्ही आजीला जेव्हा सांगा की मी कुशल आहे, हे माझ्या पैठणी माझी आजीला माझी आठवण सांग. अशा प्रकारे पैठणी ही कविता आपली येथेच पूर्ण झालेली आहे. आपल्या बालमित्रांनो, आपल्याला या पैठणी कवितेचे अर्थघटन कळालेच असेल, तर कवितेची प्रत्येक ओळ सूक्ष्मरीते वाचन करा आणि त्याच्यातून निघणारा भावार्थ आपल्या भाषेमध्ये वहीत नक्कीच लिहा. त्याशिवाय प्रश्नांची उत्तरेसुद्धा आपल्याला वहीत लिहायची आहे. पैठणी म्हणजे काय? महाराष्ट्रातील साडीचे एक विशिष्ट प्रकार. फडताल म्हणजे भिंतीतील कपाट. कुंची, बाळाच्या डोक्यावरून खालपर्यंत घेण्यात येणारे वस्त्र. टोपडं म्हणजे काय? तर बाळासाठी कपड्याची शिवलेली टोपी. शेला, श्रीमंत स्त्रियांच्या खांद्यावरून घेण्यात येणाऱ्या भरजरी उंच वस्त्र. नारळी, साडीच्या पदरावरील विशिष्ट नक्षी. धाणी म्हणजे हिरवट रंग. खसहिना, अत्तराची एक नवी जात. अहेवपण म्हणजे सौभाग्य. आरास, सजावट सूक्ष्म अतिशय लहान. सराव म्हणजे सवय. आता पुढे मुलांनो, आपल्याला एक टीप आहे. टीप म्हणजे काय? उरी वाक्यप्रचार. उरी कवळणे म्हणजे हृदयाशी धरणे. मला आणि याच्यावरून आपल्याला वाक्यसुद्धा बनवायची आहेत. ज्यावेळेस नातीने पैठणी आपल्या उरीवर धरली आणि आपल्या आजीची आठवण केली. आयुष्य उलगडत गेले म्हणजे आयुष्याचा अर्थ कळत गेले. कित्येक श्रावण गेली, आयुष्य आजीचे उलगडत गेले. स्वाध्यायातील प्रश्नांची उत्तरे. गासोड्यात काय होते? तर गाठोड्यात शेला, शाली, कुंच्या, टोपडे, जुने कपडे आणि पैठणी होती. आजी लग्नामध्ये काय नेसली होती? तर आजी लग्नामध्ये पैठणी नेसली होती. आजी सगळ्यांच्या पाया कशी पडली होती? तर आजी सगळ्यांच्या पाया डोक्यावर पदर घेऊन पडली होती. आजीची बोटे कशाने माखली होती? आजीची बोटे खसहिन्याने माखली होती. कोणत्या फुलांची आरास पदरा आडून हसली? तर शेवंती आणि चमेलीची फुलांची आरास पदरा आडून हसली होती. आजीचे सोने झाले म्हणजे काय? तर आजीच्या शरीराची माती होणे म्हणजे मृत्यू पावणे. पैठणीच्या चोकड्यांना कवयित्रीने काय सांगते? पैठणीच्या चोकड्यांना कवयित्री सांगते की आजीला सांग की मी कुशल आहे. सविस्तर उत्तरे द्या. फडतालात पैठणी कशी ठेवली होती? तर फडतालात एका जुन्या गासोड्यात पैठणी शेवटी जुन्या कपड्यांच्या शेवटी खाली ठेवलेली होती. आजीच्या पैठणीचे वर्णन करा. आजीची पैठणी ही हिरव्या रंगाची होती. आजीच्या पैठणीवर जरीचे चोकडे होते आणि आजीच्या पैठणीचा पदर सुंदर नारळी पदर तिचा होता. अशा प्रकारे आजीच्या पैठणीचे वर्णन आहे. तिसरा प्रश्न. कवयित्रीच्या मनात पैठणीमुळे कोणत्या संवेदना जाग्या होतात? कवयित्रीच्या मनात पैठणीमुळे कवयित्रीला वाटते की आजी आणि मी जणू काही आम्ही जवळच आहे अशा संवेदना जागा होतात.
कवयित्रीला पैठणी हृदयाजवळ घेतल्यावर काय वाटते? कवयित्रीला पैठणी हृदयाजवळ घेतल्यावर वाटते की जणू माझी आजी आता माझ्याजवळच आहे. तिचा मऊ स्पर्श मला भेदवतो. अशा प्रकारे कवयित्रीला वाटते. मुलांनो, विचार करून लिहा. हे आपल्याला स्वतः विचार करून लिहायचं आहे. आजीविषयी 10 ते 12 वाक्य तुम्हाला निबंध लिहायचा आहे. कधीतरी तुमच्या घरी जुने कपडे किंवा पेटीत आवरायला काढली तेव्हा तुम्ही काय काय वस्तू मिळवतात आणि त्याचा अनुभव तुमच्या शब्दात लिहायचा आहे. मराठी महिन्यांची नावे क्रमवार तुम्हाला लिहायची आहे. प्रश्न 4, समानार्थी शब्द लिहा. लग्न, लग्न म्हणजे विवाह. वास, वास म्हणजे गंध. ओळख, ओळख म्हणजे निशाण. तन, तन म्हणजे शरीर. हिना, हिना म्हणजे मेहंदी. ऊर, ऊर म्हणजे हृदय. खालील वाक्यात विशेषण शोधून लिहा. आजीच्या साडीला नारळी पदर आहे. विशेषण आहे नारळी. साडीचे कोरे कडक पोते आहे. विशेषण आहे कोरे कडक. पैठणीचा रेशमी स्पर्श हवासा वाटतो. रेशमी स्पर्श. घरभर अत्तराचा सूक्ष्म वास पसरला. सूक्ष्म वास. दिलेला शब्द समजून रिकाम्या जागेत योग्य शब्दरूपे भरा. पहिली रिकामी जागा. देवापुढे उदबत्तीचा वास मंदिरात दरवळला होता. कुजलेल्या पदार्थांचा वास घरभर पसरला. श्रीकृष्णाचे मुख लोण्याने माखले होते. माळ्याचे हात मातीने भरले. ताईने लग्नात सुंदर दागिने घातले. दादाने नवीन घड्याळ घातले. खालील काव्यपंक्तींचा अर्थ लिहा. धूप कापूर पासून तर एक मन यापर्यंत काव्यपंक्तींचा अर्थ तुम्हाला स्वतः लिहायचा आहे आणि वर्षामागून वर्ष गेली, टिंबटिंबपासून मऊपणा आला यापर्यंत तुम्हाला स्वतः भावार्थ लिहायचा आहे. अस्तु.